हॅलो फ्रेंड्स, अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी आज पुरणपोळी जी केली होती त्याची रेसिपी दाखवत आहे. तर इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून मी भिजत घातली आहे 4 तास. 4 तास पूर्ण पाण्यामध्ये भिजून ती नंतर आपल्याला तिचा वापर करायचा आहे. तर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ आणि ती पूर्ण पाण्यामध्ये 4 तास भिजत ठेवली होती. नंतर मग मी गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पूर्ण, आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ही डाळ त्याच्यात टाकायची आहे. तर जेव्हा आपण डाळ टाकतो शिजण्यासाठी तेव्हा आपल्याला त्याच्यात हळद आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता ही डाळ आता चांगली पाणी उकळतं आहे. तर त्याच्यावर फेस आलेला आहे, तो आपल्याला काढून टाकायचा आहे, तो घ्यायचा नाही आहे. तर मी फेस काढून टाकला आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यात मी पाणी ठेवते आहे. हे पाणी आपण नंतर आपल्याला जो रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी आमटीसाठी तो वापरणार आहे. तर पूर्ण गरम पाणी झाल्यानंतरही ते गरम पाणी आपल्याला टोपात ओतायचं आहे. आता इथे माझी डाळ पूर्ण शिजत आली होती तेव्हा मी ती चाळणीमध्ये टाकलेली आहे आणि चाळणीमध्ये ती पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घेतलं आहे. पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ही डाळ परत स्टीलच्या टोपामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यात गूळ मिक्स करायचा आहे. गूळ मी 1 वाटीच घेतला आहे. मी जास्त गोडास व्यवस्थित म्हणजे 1 वाटी आपली डाळ होती तर मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी डाळ म्हणजे माझी ती पाव किलो डाळ आहे जवळजवळ. तर तिला मी पाव किलोपेक्षा थोडा कमी गूळ घेतलेला आहे. आता ते माझं मिश्रण गरम होते तोपर्यंत मी इथे वेलची आणि बडीशेप गरम करून घेते तव्यावर, आणि हे मी याची पूड बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून वेलची वगैरे आपल्याला वाटून घ्यायची आहे, आणि याची जी आपल्याला पावडर मिळेल ती आपल्याला हे आपल्या सारणामध्ये टाकायची आहे. जे आपण पुरण बनवलेलं आहे घट्टसर असं, त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि वेलची आणि बडीशेपची जी पूड बनवली आहे ती टाकायची आहे. आता इथे मी डाळ ही चाळणीतून काढून घेणार आहे. चाळणीतून आपल्याला ती अशी सरकवून घ्यायची आहे जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित मऊसूद खाली टोपामध्ये पडेल. तुम्ही बघू शकता चाळणी मी एका टोपावर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मग आता ते फुलपात्र जे आहे त्याने मी त्या वाटीने चाळणीतून ते पुरण आपण खाली ढकलणार आहोत. असं तुम्ही हवं तर ते मिक्सरला पण काढू शकता, पण आपली डाळ व्यवस्थित शिजलेली असेल तर हे पुरण लगेच होऊन जातं. गरम गरम आपल्याला ते चाळणीतून काढून घ्यायचं आहे पटापट. आता इथे तुम्ही बघू शकता मी पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी गुळवणी बनवलेलं आहे. हे फक्त पाण्यामध्ये आपण गूळ टाकतो आणि त्याच्यामध्ये मग 2-3 वेलची टाकून त्याचं पूर्ण गूळ विरघळून द्यायचा असतो, आणि मग हे जे गुळवणी आहे ते आपण पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी वापरतो. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक म्हणजे गुळवणी, आमटी आणि पुरणपोळी. आता इथे आपलं पुरण पूर्ण वाटून झालेलं आहे, चांगलं मऊसूद झालेलं आहे. ते डाळ भाजल्यानंतर जे मिळालं होतं आपल्याला चाळणीतून काढल्यामुळे ते चांगलं मऊस झालेलं आहे. आता इथे मी आमटीसाठी आता आपल्याला इथे जी कटाची आमटी बनवायची आहे, जे पाणी आपल्याला डाळीतून मिळालं त्याला आपण कट म्हणतो, त्याची आपल्याला आमटी करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहेत, लसूण घेतलेलं आहे 8 ते 10 पाकळ्या, आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडी, आणि याचं मी वाटण बनवून घेणार आहे. हे वाटून झाल्यानंतर आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये त्याला फोडणी द्यायची आहे. तर आपल्याला तेल टाकायचं आहे 2 ते 3 टेबलस्पून. मी थोडं जिरं टाकलं आहे त्याच्यात. जिरं टाकून झालं की आपलं जे लसूण खोबरं आहे ते आपल्याला वाटण जे आपण केलं आहे ते टाकायचं आहे. चांगलं एकसारखं हलवायचं आहे. कढीपत्ता पण मी टाकून घेतलेला आहे. ही सर्व अशी फोडणी झाली की मग आपण जे पाणी आपलं निघालेलं आहे ते आपण टाकायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी थोडीशी साखर टाकली आहे. थोडीशी साखर टाकायची आहे. नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे 1 चमचाभर. आणि आता इथे मी कांदा लसूण चटणी
लाल तिखट आणि गरम मसाला असं तिन्ही पण मी टाकलेलं आहे. ते माझं 2 टेबलस्पून आहे. आता इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून आपला जो मसाला आहे तो चांगला व्यवस्थित परतून निघेल. आणि इथे मी थोडीशी डाळ ठेवली होती. आपलं जे डाळ शिजून झाल्यानंतर थोडी एका वाटीमध्ये मी थोडी डाळ काढून ठेवलेली त्याचं मी वाटण करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या आमटीला अजून थिकनेस वाढेल चांगला तो. आता इथे आपली फोडणी छान उकळलेली आहे. तर इथे आपण आपला जो जे पाणी निघालेलं आहे डाळीचं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी कटाचं पाणी जे आहे ते टाकलेलं आहे आणि मी थोडीशी डाळ जी ठेवली होती ती पण वाटून याच्यात टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या आमटीला थोडासा थिकनेस येईल चांगला. आता इथे आपल्याला आमटी चांगली उकळून द्यायची आहे. ती 5 ते 10 मिनटं अशी चांगली उकळली की आपली आमटी रेडी आहे. इथे तुम्ही बघू शकता चांगली आमटी उकळते तेव्हा मी त्याच्यात कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता मी इथे पुरणपोळीचा स्वयंपाक दाखवते तुम्हाला. आता इथे तुम्हाला मी एक पुरणाचा उंडा करून दाखवते आहे. आपलं पुरण जे आहे ते घ्यायचं आहे आणि मग जी कणिक आहे जी मळलेली कणकेच्या गोल गोल करायची आहे ती आणि मग त्याच्यात पुरणाचा उंडा ठेवायचा आहे तो आणि एकसारखं ते मिटवून घ्यायचं आहे सगळीकडून. तुम्ही बघू शकता अशी आपल्याला वाटी करायची आहे कणकेची आणि मग त्याच्यात आपण तो उंडा आपण त्याच्यामध्ये जे पुरण आहे पुरण असं गोल करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते आणि मग हा आपल्याला चांगला मिटवून घ्यायचा आहे तो. हे पूर्ण व्यवस्थित मिटवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते पुरण बाहेर नाही निघत मग. आता इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ लावायचं आपल्याला आणि व्यवस्थित ते हळूहळू ते गोलसर फिरवून घ्यायचं हलक्या हाताने. पुरणपोळी चांगली हलक्या हाताने व्यवस्थित लाटून झाली पूर्ण पोळपाट भरून की आपल्याला मग ते तवा मी गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला ती चांगली शेकून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी पुरणपोळी उचलली आणि आता इथे तव्यामध्ये टाकली. तवा माझा ऑलरेडी तापलेला आहे. एक साधारण 10 ते 20 सेकंद थांबूनच ती पोळी उलटायची आहे, लगेच उलटायची नाही आहे ती. पोळीला तेल लावताना पण हलक्या हाताने लावायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते किंवा पोळी आपली फाटणार नाही आणि पुरण बाहेर नाही येणार. असं व्यवस्थित आपल्याला ती भाजून घ्यायची पुरणपोळी दोन्ही साईडने. 1 ते 2 मिनटातच आपली पुरणपोळी भाजून होते. व्यवस्थित सगळी कडेकडेने भाजून घ्यायची ती. आता इथे तुम्हाला मी अजून एक पोळी लाटून दाखवते. आपण पुरणाचा उंडा आधीच करून ठेवलेला होता, तो पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ती पोळी लाटायची. हलक्या हाताने तिला स्लोली तिला पूर्ण पोळपाटवरती फिरवायची आहे. काठसुद्धा आपल्याला त्याचे बारीक करायचे आहेत. जसं आपण चपाती लाटताना पण कडेकडेने आपण लाटतो तशी ती पोळीलासुद्धा आपल्याला तसं लाटून घ्यायचं आहे. पुरण आणि कणिक जर आपली व्यवस्थित झाली तर पोळ्या अतिशय छान होतात, ती फुटत पण नाही आणि व्यवस्थित त्या लाटल्या पण जातात त्या. तर तुम्ही पुरण करताना पण व्यवस्थित लक्ष देऊन ते जास्त मऊ होईल याची काळजी घ्या. कणिकसुद्धा आपली जेव्हा आपण जशी चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडी मऊ मळावी लागते आणि ती थोडीशी भिजत ठेवायची आहे आपल्याला. एक 15 ते 20 मिनटं ती मळून बाजूला ठेवायची आणि छान तेल आणि पाणी लावून ती चांगली एकसारखी करून घ्यायची असते. जेवढी मऊ असेल ती कणिक तेवढं ते पोळ्या छान
फुलतात आणि मऊ होतात पोळ्या त्याच्यामुळे. पोळी भाजताना पण आपल्याला जो गॅस आहे तो हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे, जास्त कमी पण ठेवायचं नाही आहे. स्लो गॅसमुळे ते मग पोळी व्यवस्थित भाजली जात नाही आणि ती कडक होते. आपल्याला मीडियम किंवा हाय फ्लेमवरच पोळ्या भाजायच्या आहेत त्या. इथे तुम्ही बघू शकता मी 2-3 पोळ्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. आता आपला पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. मी आमटी केलेली ती दाखवली आहे, गुळवणी केलं होतं ते दाखवलं आहे आणि ही पोळी आहे. याच्याबरोबरच आपण आपलं तळण म्हणून आपण पापड आणि कुरवडी वगैरे तळून ती पण घेऊ शकतो. भात तर आपला नॉर्मली असतोच. तर हा पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण जेव्हा होतो तेव्हाही आम्ही असं पूर्ण पुरणपोळी, भात, कुरवडी आणि पापड आणि आमटी आणि गुळवणी असं हे पूर्ण ताट ते वरून हा नैवेद्य देवाला आधी दाखवला जातो आणि मगच आम्ही तो खातो. तर हा मकर संक्रांतीचा जो सण झाला त्यावेळी मी ह्या पोळ्या केल्या होत्या. प्रत्येक सणाला जास्त करून पुरणपोळीचाच नैवेद्य असतो देवाला. तर तुम्ही जरूर ट्राय करा पुरणपोळी आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.